जो वरण घाट आहे हे खूप हिस्टॉरिक आहे आणि खूप म्हणजे भारी आहे. पहिले तर हे धरण लागतं या घाटाला, तर हे भोर साईड आहे, जिथून धरण स्टार्ट होतं तिथून भोर साईड चालू होते, जिकडे धरण संपतं तिथून पुढे महाड चालू होतं. आणि हा ऑलमोस्ट बघताल तुम्ही अंदाजे घाट तर एक 15 ते 20 किलोमीटरचा जो वरंध आहे तो, बट त्याची जर्नीच्या अगोदर 2 घाट लागतात आणि जर्नीची ती एंडिंगच्या टायमिंगला 2 घाट लागतात. सो ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेट टोटल 55 किलोमीटरचा घाट होतो टोटल डिस्टन्स. आणि भोर साईडनं खूप सारं म्हणजे असं काम चालू आहे, त्यामुळे तुम्ही मी तर बोलेन सध्या अवॉइडच करा ह्या घाटाने फिरणं. जरच काही इम्पॉर्टंट काम असेल तरच तुम्ही या. आणि माझ्यासारखी येडपट कोण असेल ज्याला फिरायचा शौक आहे, बिंदास गाडी टाकू शकतो, काही विषय नाही, फक्त गाडीचे टायर वगैरे सगळे चेक करून घेशील. आणि आता आपण या घाटाची स्टोरी तुम्हाला सांगतो. तर ॲक्च्युली झालं काय, मी आज सकाळी निघालो आणि ब्लॉग पण काय चालू करणार नव्हतं, बट भोरमध्ये थांबलो जरा, कारण इकडे एक फेमस लिंबाखालचा वडापाव म्हणून एक आहे, खूप फेमस आहे तो. आणि मी लहानपणापासून आमचे म्हणजे पूर्ण आमच्या भोर डिस्ट्रिक्टमधले ज्यांना माझ्या सगळे इकडं खातातच. सो मी तिकडे गेलो, पहिलं खाल्लं आणि मग तिकडून पुढे निघालो. आणि मग आता बोललो पुढे आलो आणि नंतर मला आठवलं की अरे एवढ्या चांगल्या ठिकाणी आपण म्हणजे चाललो आहे आणि ज्या रूटने आपण जाणार आहे, तर मग व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवणं काय वाईट आहे. तसं पण मी काही जास्त ब्लॉग वगैरे टाकत नाही, त्यामुळे मला खूप जण बोलतात, इवन माझी घरचे पण आजकाल मला बोलायला लागलेत की तू ब्लॉग करत नाही, काय नाही, झालं आहे का तुला वगैरे. झालं काय नाही, मला फक्त झोप येते, खातो पितो झोपतो, आराम करतो, चिल. लाईफमध्ये एवढं चिल आहे की खूप जास्त चिल झाला, तर फिरायला पाहिजे मला जरा जास्त. सो आता ऑन टॉपिक येतो, हे फालतूगिरी तुम्ही इग्नोर करा, ऑन टॉपिक येतो. तर ह्या घाटाची एक हिस्ट्री अशी आहे की हा घाट म्हणजे जी डोंगराचं डिस्टन्स खूप जास्त आहे, त्यामुळे कसं होतं जुन्या टायमामध्ये ह्या अशा डोंगराळ ठिकाणी गावातले शेतकरी वगैरे फिरायचेच. बट ह्या त्या पिरियडमध्ये सगळ्यात जास्त कोण जर फिरत असेल तर आपले शेरडे घेऊन धनगर समाजाचे माणसं, धनगर लोक हे खूप आपल्या डोंगराने प्रवास करायचे. आणि ह्या घाटामध्ये खूप प्रकारची अशी दरोडखोरी पण व्हायची. तर हा घाट एका धनगराने शोधला होता. तर त्याचं साल वगैरे तर मला माहीत नाही, कारण खूप अगोदर ह्याचं मी तर पाहिलं पण नव्हतं, त्याच्या अगोदर हा घाट शोधला. त्याच्यानंतर श्री रामदास स्वामींचा पण इथून प्रवास झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण काही मावळ्यांनी इथून ट्रॅव्हल केलेलं आहे. ट्रॅव्हल म्हणजे त्यांची जर्नी इकडून झालेली आहे. आणि ही एक सह्याद्रीच आहे, त्यामुळे सह्याद्रीमधनं प्रत्येक मावळा गेलेला आहे आणि महाराजांचं तर चरण लागले ह्या जागेला, त्यामुळे ती पावनभूमीच आहे. आणि हे धरण तर मला वाटतं आता रिसेंटली बांधलेलं, जास्त टाईम पण नसेल त्याला, कारण की बांधकाम सगळं नवीन आहे आणि दिसतंच आहे की धरण कसं आहे ते. तर ऑन टॉपिक म्हणजे ह्या घाटामध्ये सहसा खूप कमी लोक ट्रॅव्हल करतात. जी लोकलची माणसं आहेत ज्यांना गरज आहे ते लोक ट्रॅव्हल करतात. ह्या रस्त्याला रूटला खूप लोक कमी ट्रॅव्हल करतात, त्यामुळे ह्या रस्त्याबद्दल खूप सारे अफवा पण आहेत. आणि दरोडेखोरी पण मध्यंतरी व्हायची, पण ते आता पोलीस बंदोबस्त मजबूत असल्यामुळे ते पण बंद झालं आहे. तर इकडनं प्रवास करणे मेन लोक कोण की ज्यांचं महाडमधून एखादं सामान भोरमध्ये विक्री करता येईल किंवा पुण्या साईडला जाऊन विक्री करायची असेल, ह्या लोकांची रहदारी जास्त असते. आणि स्थायिक लोक ज्यांचं काही म्हणजे समजा कोकण साईडला जायचं झालं, इकडे जायचं तर त्या गोष्टींसाठी लोक जातात. आणि तसंच आता तुम्हाला महाड म्हणजे कसं झालं ह्या साईडला की कोकण साईड झाली, तर कोकण साईडला मच्छीवारी वगैरे बऱ्या प्रकारे होते. तर तसंच ते काका आता मला भेटलेले भोरमध्ये, तर त्यांचं म्हणजे आपलं सुकी मच्छी वगैरे जे असते, तसं जवळा बोंबील वगैरे जे सुकी मच्छी जे विकतात, तर ते मच्छी घेऊन यायचं त्यांचं काम होतं. आणि मी तिथे वडापावच खात होतो. जस्ट माझी बॅग वगैरे बघितलं आणि त्यांनी विचारलं की कुठे चाललं असतो, कारण की चौपाटीला जिथे मी थांबतो तिथून लेफ्ट मारला की वरण साईडचा रस्ता आहे आणि असं हाय रूट आहे. तर त्यांनी मला विचारलं की कुठे चाललं, तर मी बोललो की बाबा मी महाडला चाललं वगैरे, असंच आमचं बोलणं झालं 2 मिनटं. तर मग असंच बोलता की त्यांनी म्हणजे त्यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला, 5 मिनटात सांगितला, पण कदाचित ती रिअल स्टोरी असेल. आणि त्या काकांनी काय मला सांगितलं की त्यांचं नाव वगैरे काय असेल ते मेन्शन करू नको, बट तुम्हाला मी सांगतो की ते महाड साईडचेच आहेत, एवढंच तुम्हाला सांगेल. आणि त्यांचा मच्छीचा धंदा आहे. सो त्यांनी मला सांगितलं याबद्दल की ते असेच मच्छी सकाळची घेऊन येतात आणि संध्याकाळी 5-6 वाजेच्यात रिटर्न म्हणजे निघून जायचं, असं त्यांचं ट्रॅव्हलिंग होतं. तर एक दिवशी काय आलं, आमच्या गावच्या साईडला जत्रेचा पिरियड होता, जानेवारी-फेब्रुवारीचा. एक मला वाटतं लॉकडाऊनच्या अगोदरची त्यांची गोष्ट आहे, त्यांनी मला सांगितलं असं. त्या पिरियडला ते तिकडून म्हणजे महाडवरून मच्छी वगैरे घेऊन तिकडे गेलेले आणि खूपच उशीर झाला त्यांना रात्री, म्हणजे खूप जास्त लेट झालेला, पूर्ण मच्छी पण संपवली होती.
खूप जास्त एक थोडीफारच मच्छी बाकी राहिली असेल त्यांच्या सामानापैकी, आणि मग तीच ती मच्छी घेऊन, म्हणजे आता उरलेली मच्छी तर फेकणार तर नाही, धंद्याचा माणूस म्हणल्यावर ती घेऊन येतं ते घरीच. आणि बघता बघता त्यांना असं अजून त्यांनी विचार केला की बाबा ही पण गेली तर बरं होईल, म्हणून मागे आपटी गाव आहे, अजून एक घाट संपल्यानंतर 2-3 गावं आहेत, त्या गावांमध्ये त्यांनी ट्राय केलं की जाते का विकते का बघूया. तर खूपच उशीर झाला, मग शेवटी अंधार पडला. पण नेहमीसारखं त्यांना व्हायचं, कधी कधी अंधार पण व्हायचं, रात्री 8-9 पण वाजायचे. तर त्या पिरियडला ते निघाले तिकडून. तर मग नेहमीचा रस्ता असल्यामुळे त्यांना काही एवढं वाटलं नाही, देवरूजसारखे निघून आले. पण जसं त्यांचं म्हणजे पुढे पुढे आले, 2-3 गावं क्रॉस केली, धरणाचा ब्रिज क्रॉस केला, पुढे आले. आणि त्याच्यानंतर घाट, म्हणजे जो मेन घाट आहे आपला, तो स्टार्ट होतो, जिथून आता माझी स्वतःची जर्नी चालू आहे आणि त्यांचं पण आहेच. तर तो घाट चालू तो घाट चालू झाल्यानंतर त्यांना म्हणजे असं म्हणजे काय सांगता येणार नाही एक्झॅक्ट कसं, पण त्यांना असं सारखं वाटत होतं की त्यांच्या मागे कोणतरी बसलं आहे किंवा त्यांच्यासोबत कोणतरी चाललं आहे. आणि त्यांच्याकडे एक अजून पण त्यांच्याकडे एम-ए-टी आहे. एम-ए-टी तुम्हाला माहिती असेल कशी गाडी आहे, त्या टायमाची हायफाय आणि एकदम भारीवाली स्कूटी टाईप बाईक आहे, तिच्या हातामध्ये गिअर वगैरे असं मस्त गाडी आहे, मला अजून आवडते. सो ती एम-ए-टी घेऊन ते तिथून निघाले होते. तर ते एम-ए-टीने त्यांचा प्रवास चालू होता. एम-ए-टीला काय लाईट पण खूप जास्त नसते, एक नॉर्मल लाईट असते की तुम्ही फार फार तर 8 फूटपर्यंत आरामात इझिली बघू शकता सगळं. सो त्यांना असं सारखं फील होत होतं की पाठी म्हणजे कोणतरी बसलं आहे, पण पाठी कोण बसू शकत नव्हतं, कारण की त्यांच्या मागे जे मच्छीचा क्रेट आणि सामान वगैरे असं पिशव्या वगैरे बांधलेल्या होत्या. आणि सहसा ते कोणाला आणायचेच नाहीत, कारण की त्यांची मुलं वगैरे ह्या साईडलाच शिक्षणाला वगैरे. सो मग ते आले, येणं त्यांचं चालू होतं. आणि असंच त्यांना मग रस्त्याच्या मध्ये त्यांना असं झालं की त्यांच्या मागे कोणतरी आहे, कंटिन्यू त्यांना फॉलो करते वगैरे वगैरे असं झालं. तर एक साधारण 5 ते 10 किलोमीटर ते पुढे आले, आणि ते 10 किलोमीटर पुढे आल्यानंतरही त्यांना कंटिन्यू तसंच वाटत होतं. आणि शेवटी ते गावची माणसं, मच्छीमाराची माणसं, त्यांना माहिती असतं की काय करायचं काय नाही. तर त्यांनी त्यांचा एक तोडगा, म्हणजे बोलतो ना आपण, एक अर्जंट इमर्जन्सीमध्ये अशा कंडिशन्सला एकटा असल्यावरती काय करावं, कारण की आता दुपारचा टाईम आहे, तुम्हाला मी दाखवू शकतो पाहिजे तर. हा पूर्ण घाटाचा रस्ता आहे, आणि हा अख्ख्या घाटाच्या रस्त्याला काहीच नाही, गाडीच नाही, माझीच गाडी उभी आहे. सो तिथे रात्र होती, रात्रीच्या टायमाला तर काय हालत असेल त्यांना म्हणजे डेअरिंग होती काका तुमच्यात. जर चुकून व्हिडिओ बघितले तर खरंच खूप म्हणजे तुमचे डेअरिंग होती. तर ते झालं, आणि त्या सीननंतर ते असेच येत होते, आणि 10-15 किलोमीटर त्यांनी एक तोडगा केला. तो त्यांना काय असेल त्यांना माहिती होता, तो केला. आणि त्याच्यानंतर एक थोडा वेळ त्याचा आवाज बंद झाला, म्हणजे एक वाईब असते ना, एक निगेटिव्ह वाईब असते, तिथं वाईब यायचं थोडंसं बंद झालं, नॉर्मल झालं. थोडे तिथे बिंदास पुढे निघून गेले. आणि पुढे निघून गेल्यानंतर एक 10 किलोमीटर नंतर जो मेन वरण घाट, म्हणजे जो मेन पॅच आहे घाटाचा, तो स्टार्ट झाला. तर मेन वरणच्या इथे त्यांना परत तसंच म्हणजे गोष्टी म्हणजे फील व्हायला लागल्या. पण पहिला एकाचा प्रेझेन्स जाणवता, आता जास्त जाणवायला लागला, 2-3 लोकांचा असं प्रेझेन्स जाणवायला लागला. आणि जसं जसं घाट चढतं तसं त्यांना मागून म्हणजे आवाज यायला लागला, येते मच्छी इथे सोडून द्या, येते म्हणजे मच्छी म्हणजे ते त्यांच्या भाषेत म्हावरे जवळा ह्या भाषेतच मला सांगत होते, इथे ठेवून जा, आम्हाला पाहिजे, तुला पण मारू नाही तर दे, नाही तर आम्ही मारून टाकू तुला, असं तसं असं तसं असं कंटिन्यू चालू होतं. आता ते काका म्हणजे चांगले एजेड होते, म्हणजे खूप अनुभवी होते. त्यामुळे त्यांनी एकच म्हणजे सजेशन केलं की जर गाडी इथे थांबली तर त्यांचं काही खरं नाही. त्यामुळे त्यांनी गाडी काही थांबवली नाही. त्यांनी गाडी खूप म्हणजे जसे नॉर्मल चालवते, जेवढं जमेल तेवढ्या स्पीडनं चढवायला बघत होते गाडी, कारण की एम-ए-टी आहे ती तेवढ्या स्पीडने काय चढणार नाही. ती जे एक नॉर्मल कॅपॅसिटी असते त्या कॅपॅसिटीमध्ये ती चढत होती. जेवढं पळायला बघायला जमेल तेवढं पळत होते. आणि मग पळत पळत फायनली जाऊन ते वाघजाई देवीच्या मंदिरात पोहोचले, जे घाटाच्या बरोबर मध्ये आहे. पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवेल, अजून एक माझ्या इथून तरी 20-30 किलोमीटर. वाघजाईच्या देवळात जसे ते पोचले तसं त्यांना तो आवाज कमी झाला, आणि शेवटी ते घाबरले. आणि मग आता बोलले करायचं काय, देवाच्या देवळात थांबले. आणि त्यांना ऑलमोस्ट 10 वाजले होते रात्रीचे. आणि आजूबाजूचे जिथे वाघजाई देवाच्या बाजूचे स्टॉल आहेत तिथे पण कोण नव्हतं, कारण की तो पिरियडच असा होता की त्या पिरियडला कोण थांबतही नाही सहसा. अजूनही घाटामध्ये मॅक्स टू मॅक्स 7 वाजेपर्यंत लोक थांबतात. आणि आता तर कामच चालू आहे, मग त्यामुळे कोण थांबतच नसतं, कारण की एस टी पण नाही भेटत, सो ऑप्शनच नसतो. सो मग त्यांनी डिसिजन घेतला की जर आता मी देवळाच्या बाहेर गेलो तरी मला प्रॉब्लेम, म्हणजे कोण ना कोणतरी धरेल. त्यात आम्हाला एक तर त्यांच्याकडे रेंज पण नव्हती, तो नोकियाचा मोबाईल त्यांच्याकडे होता, त्याला पण रेंज नव्हती सहसा. तर ते सांगत होते हिस्ट्री हळूहळू बोलता, म्हणजे जसे ते सांगत होते मी या रूटनं ट्रॅव्हल करतो, सो मला ते नाही का इमॅजिन होत होतं की बाबा हा रस्ता असा आहे, रात्रीचा कसं होत असेल, आणि एवढा सुंदर
नेचर रात्री तेवढाच भयानक असतो, तुम्हाला आयडिया असेल ती फेक. सो मग ते झालं आणि मग नंतर त्यांनी एक डिसिजन घेतलं की बाबा नाही, किती झालं तरी आता आपण इकडेच राहूया. आणि सकाळ झाली किंवा सकाळचे 4 वाजले, उजेड दिसला की आपण इकडून नाही घ्या, कारण की देवळात झोपायला काही त्रास नव्हता आणि एकदम सेफ जागा होती. मग त्यांनी तो विचार केला. तर ते तिथे म्हणजे असे म्हणजे देवळाच्या आतमध्ये जाऊन बसले. म्हणजे तिथे छोटंसं देऊळ आहे, पहिले आतमध्ये बसले, नंतर पारावरती बसले देवळाचं जे मंदिराच्या बाहेर जाऊन. आणि त्यांनी विचार केला, आता थंडीचं वातावरण होतं, मग त्यांनी विचार केला जरा बघतो जमते की नाही झोपायला. त्यांनी ट्राय केला आणि नंतर मग त्यांनी झोपायचा प्रयत्न केला. तिथेच त्यांनी 1-1.5 तास घालवला, काही प्रॉब्लेम नाही, सगळं नॉर्मल झालं होतं. त्यांना कुठला आवाज येत नव्हता, काय येत नव्हतं, एकदम सगळं एकदम नॉर्मल होतं. मग नंतर त्यांचं असं आतमध्ये मन चुटफुटत होतं की नाही आता सगळं नॉर्मल झालं तर मी जाऊ शकतो घरी. आता इथून पुढचा रस्ता तर मला माहिती आहे आणि काय आता तिकडे जो मॅपचा पॅच होता तिथेच तो तेवढा असेल त्यांना असं वाटलं. आणि तसं तोडगा केला वाघजाई मातेला त्यांनी, म्हणजे पहिलंच केला होता आणि वाघजाई मातेला त्यांनी मागणं घातलं, साकडं घातलं की देवी मला कसं पण करून घरापर्यंत असं ते काय बोलले असतील ते. आणि मग ते फायनली खूपच टाईम झाला, मग 12-1 वाजले असतील साधारण, किंवा जास्त पण टाईम झाला असेल, कारण की ते खूप वेळ बोलले मला की मी खूप वेळ थांबलो होतो. मग असंच ब्रह्ममुहूर्त बोलता, पण त्या टायमाला ते बोलले फायनली तर निघूयाच आता, पण नाही आता घरी गेल्याशिवाय पर्यायच नाही निघाल्या. त्यांनी परत त्यांची गाडी चालू केली, गाडी चालू निघाले. आणि जसे ते पुढे निघाले तसे त्यांच्या पाठी 2चे 3, 3चे 4 असे झाले. आणि ते सांगत होते. बट कसं होतं माहिती आहे का, तुम्हाला एक ॲक्च्युअल गोष्ट सांगतो प्रॅक्टिकली, की मी एवढ्या वेळा म्हणजे ह्या घाटातनं फिरतो. सो कसं होतं, जेव्हा या घाटातनं म्हणजे मी पण फिरतो, जेव्हा कधी कधी असं वाटतं की बाबा कोणतरी आपल्याला असं बघतंय किंवा असं वाईब येतात, निगेटिव्ह वाईब येतात. कारण की ते सीन असं आहे की घाटाचं अंतर खूप मोठं आहे आणि ह्या घाटाच्या दोन्ही साईडला, म्हणजे एक तर महा साईडला पण आणि त्या भोर साईडला, ह्याच्यामध्ये जर कोणाचा ॲक्सिडेंट झाला तर तो माणूस 100% गॅरंटेड वाचू नाही शकणार. बिकॉज कसं आहे, एक साईडला भयान दरी आहे, ती दरी संपल्यानंतर भयान धरण आहे, धरणाचं पाणी, जर धरणाबिरणात गेलं डायरेक्ट डेडच आहे, माणूस काय जगू शकत नाही. सो अशा गोष्टींमुळे कसं राहतं की इथे भूतांच्या गोष्टी खूप असू शकतात, खूप लोकांना मरण पण झालं आहे. पण कसं राहतं, अनुभव मोजक्याच लोकांना येतो, प्रत्येकाला कधी गोष्टींचा अनुभव येत नाही. एक लिमिटेड पिरियड पण असतो त्यांचा की त्या पिरियडमध्ये ते लोक त्यांचं प्रेझेन्स शो करतात. आणि सगळ्यात म्हणजे मेन गोष्ट माझ्या माहितीप्रमाणे, आणि तुम्हाला पण जर ज्यांना माहिती असेल ह्या गोष्टीतलं नॉलेज आवडतं, पॅरानॉर्मल गोष्टी त्यांना माहिती असेल, ज्या ठिकाणी पाण्याचा प्रेझेन्स खूप जास्त असतो तिथे त्यांची पॉवर खूप जास्त असते आणि ते लोक आपल्याला इझिली म्हणजे पकडू शकतात किंवा आपल्याला त्रास देऊ शकतात. सो अशा ठिकाणी सहसा मोस्टली थांबूच नाही आता, म्हणजे रात्रीच्या टायमिंगला तरी. आता मी या टायमाला थांबलो आहे कारण की कसं आहे, इथे रस्त्याचं काम चालू आहे, थोडं पुढे हा जो पिलर आहे पण रस्त्याचाच आहे. सो थोडं एक पाठी पण आणि पुढे पण लेबरर आहेत जे काम करतात, त्यामुळे मला इथे थांबायला असं एकदम नॉर्मल आहे मी. सो आता त्या परत त्यांच्यावरती आहे, त्यांच्यावर काय झालं ते. सो असं ते निघाले आणि पुढे गेल्यानंतर त्यांना म्हणजे खूप जास्त म्हणजे वाईब यायला लागला, म्हणजे खूप जास्त फील करायला लागलं की आत्ता 100% आपली गाडी अडवणार, काही ना काहीतरी आपल्यावर वाईट होणार आहे हे त्यांना कळलं. आणि कळतं क्षणी मग काका गाडी थांबवायला काय तयारच नाही. आता तर म्हणले काय व्हायचं ते घरी जायचं म्हणजे जायचं. असं करत करत ते गेले आणि कसं का होईना ते घरापर्यंत पोहोचले. म्हणजे त्या दिवशी ते पोहोचले सेफमध्ये. घरी गेले, घरच्यांना वाटतं त्यांनी किस्सा सांगितला. घरच्यांनी म्हणजे त्यांची जी आजी होती, म्हणजे त्यांची आई काकांची, त्यांनी उतारा वगैरे काढला, सगळं सुटलं आणि नंतर झालं. त्याच्यानंतर परत ते नेक्स्ट डे गेले. तर नेक्स्ट डे त्यांच्यासोबत दुपारच्या 12-1च्या टायमाला हा सीन झाला त्यांच्यासोबत की नेक्स्ट डे नॉर्मली ते गेले धंद्याला, म्हणजे त्यांचं सामान घेऊन. आणि त्यांना पूर्ण रस्त्यातनं 10 किलोमीटर एकच आवाज ऐकला होता, तुला मी काल बोललो होतो की मला मच्छी खायला तू दिली नाहीस, तू इथून पुढे कसा जातोस ते मी बघतो, मी तुला आता इथून पुढे जाऊनच देणार नाही. फक्त त्यांना आवाज येत होता, फील होत होता. आणि सीन असा होता की गाडी चालते पण रस्ता संपत नव्हता. फर्स्ट टाइम त्यांच्यावर पण असं झालेलं की सकाळच्या आणि दुपारच्या टायमाला कसं काय होऊ शकतं. मी जरा हँग पडलो, म्हणजे कळलं आहे मला की असं कसं होईल. कारण की आता आपण नाही का सकाळी सहसा ह्या टायमाला काहीच नसतं, आपण बोलतो, पण त्यांच्यावर तसं झालं की ते मला सांगत होते की सकाळच्या टायमाला पण खूप रिस्क आहे त्या घाटामध्ये.
तू चाललास तर तू नीट जा. ह्या कारणामुळे मला ती स्टोरी सांगत होते की जात असशील तर डबा वगैरे काय असेल म्हणजे नॉनव्हेज वगैरे काही कॅरी करू नकोस, साधं जेवण काही नाही, तेल मिठाच्या गोष्टी पण नेऊ नकोस, जमेल तेवढं अवॉइड कर, आणि जरी गेलास तर कुठे काही खाऊ नकोस म्हणजे घाटामध्ये दुकानांशिवाय, असं त्यांनी मला सजेस्ट केलं. आणि सहसा थांबूच नको यांनी मला सांगितलं होतं. पण आता कसं आपल्याला खूप मस्ती आहे आणि ही गोष्ट सांगायची होती. आता हीच गोष्ट जर मी तुम्हाला घरी जाऊन सांगितलं असेल तर तुमचं कसं बोर झालं असतं. पण आता इथं कसं तुम्हाला नेचर पण भेटतं आणि पहिली गोष्ट म्हणजे मला खूप भारी वाटतं आहे. सो मग पकडलं ते पकडं बघून घेऊ. सो आता त्यांच्या घरी गेल्यानंतर ते नेक्स्ट डेचं तुम्हाला सीन सांगतो. तर त्यांना असं बोलत होते आणि पुढे पुढे चालले. त्या टायमाला रस्ता चांगला होता, वन वे होता, गाड्यांची रहदारी पण होती त्या टायमाला. आणि अचानक त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला. आता टायर पंक्चर म्हणजे ह्या घाटामध्ये टायर पंक्चर होणं म्हणजे ना कसं आहे माहिती आहे का, चांगल्या माणसाला हार्ट अटॅक येण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे ते तुम्हाला कसं सांगतो, मग इथून पुढे जिथे मी आता बसलो आहे तिथूनच जवळजवळ 40 ते 45 किलोमीटरपर्यंत दुकान नाही कुठलंच, म्हणजे टायर बियरचं, आणि इथून डायरेक्ट महाडलाच दुकान आहे. तर अशा टायमिंगमध्ये जर टायर पंक्चर झाला तर माणसाने करावं काय. तर अशा हा घाट असा आहे, मी आता लिफ्ट जरी मागितली तरी कोण थांबणार नाही. सो त्यामुळे कसं राहतं इकडनं प्रवास करायला म्हणजे गाड्या चेक करूनच. तसं तामिनी घाट पण आहे आणि परत आंबोली घाट आहे. ह्या घाटांची पण अलग अलग हिस्ट्री आहे. पण सध्या इथे आपण बघूया. तामिनीची पण मला एक स्टोरी माहिती आहे जे माझ्या मित्रांनी मला सांगितली होती. तर तिकडे आपण काही जाणं सहसा होत नाही, बट इकडचं आता माझं जाणं नाही तसं मी सांगतो. तर मग त्यांचं जसं झालं गाडी बंद पडली आणि नंतर जशी ती गाडी ढकलत घेऊन चालली तसं त्यांच्या पाठीवर मला फॉलो वगैरे होतं. तर त्यांनी जवळजवळ त्यांच्याकडे जी मच्छीची होती एक पिशवी त्यांनी अख्खी काढली. अख्खी पिशवी काढून ते बोलले की अख्खी बोलते त्या दिवसाची जवळजवळ माझं अर्ध्या धंद्याची मच्छी मी तिथं ठेवली, जिथं माझी गाडी बंद पडली ठेवली. आणि तिथं त्या माणसाला तिथं बोललो की बाबा तू घे, माझ्याकडनं चुकी झाली, माफी वगैरे मागितली त्यांनी तिथे. आणि ते काहीतरी ते कॅरी करतात बिबवा एक असतो. बिबवा एक अशी गोष्ट आहे की जी माझ्या आजीने पण माझ्या बॅगेत ठेवली आहे. बिबवा म्हणजे एक अशी गोष्ट की त्याने भूतं वगैरे मागे लागत नाही किंवा लागले तरी आपल्याला म्हणजे काही करू शकत नाही. तर ते बिबवा पण ठेवला त्याच्यामध्ये आणि त्यांना सांगितलं जे काय चूक झाली असेल त्या चुकीसाठी माफी कर वगैरे वगैरे. आणि अशा प्रकारे ते म्हणजे निघून झालं बघितलं ते तिथून गेले निघून. आणि त्याच्यानंतर परत त्यांना म्हणजे असं बोलले की त्यानंतर काय असं त्रास बी जाणवला नाही. आणि मी जरा अजून डिटेलमध्ये त्यांना विचारलं होती की कसं जायचं, एखादे स्पॉट कुठे आहे, काय तुम्हाला माहिती आहे का वगैरे वगैरे. सो ते मला बोलत होते. सो ते मला बोलले की सेल्फी पॉईंट म्हणून हॉटेल आहे, त्या पुढे गेलास की एक 5 किलोमीटर नंतर त्या स्पॉटवरती त्यांचा अनुभव झाला होता. आता कसं राहतं माहिती आहे का, त्या स्पॉटवर जायचं डेअरिंग नाही, पण सेल्फी पॉईंट इथे माझ्यासमोर जिथे मी तुम्हाला दाखवतो ना, हा टर्निंग आहे ना, तिथे ते सेल्फी पॉईंट हॉटेल आहे. आणि भोरमार्गे येताना तुम्हाला दिसेल, मी इकडून भोरला येताना पण भेटेल. त्या हॉटेलवरून पुढे म्हणजे महाड साईडला इकडून पुढे अजून मला जायचं आहे. सो तिथे तुम्ही बिलकुल थांबणार नाही. आता समजा आपली फाटली आहे, आपण नॉट डेअरिंग बिरिंग तसलं काय करत नसतो. ही जी स्टोरी होती तर त्यांना तिथून पुढे काही अनुभव आला नाही अशा प्रकारे. पण त्यांनी मला एक गोष्ट सजेस्ट केली की जेव्हा कधी तू घरातून निघशील तर तेव्हा तुमचा घरचा जो देव आहे किंवा काय त्याला प्रार्थना करून निघत जा की बाबा जो प्रवासाला मी चालू आहे तो प्रवास सुखाचा आणि आनंदाचा व्हावा, त्यात कुठला पण त्रास येऊ नये, आणि इडापिडा असेल तर ती लांबच राहावी. आणि ती गोष्ट मी एव्हरी टाईम करतो, देवाला विसरून चालत नाही. चेहरा बघूनच मला काय असेल की थोडं तरी देवाचं करतो. भले माझं अंगात मस्ती खूप जास्त आहे पण ह्या गोष्टींकडे मी खूप चांगल्या प्रकारे लक्ष देतो. आणि हा तो किस्सा आहे. आणि अजूनही काही खूप गोष्टी आहेत माझ्याकडे. एवढे दिवस मी म्हणजे ब्लॉग नाही बनवला, त्यामागे पण खूप सारे कारणं आहेत. जर तुम्ही म्हणजे असं वरांदा घाटातून इथून पुढे ट्रॅव्हल करताल तर मी सजेस्ट करेन की सकाळी खूप लवकर या, लवकर ह्या घाटाला क्रॉस करून ट्रॅव्हल करा. संध्याकाळी जर 6 नंतर उशीर होत असेल, 4 व्हीलर असेल तर एक वेळेस तुम्ही निघा. 2 व्हीलरवाल्यांनी हाय रिस्क आहे. आता इथे म्हणजे कमेंट समजा कोणी ब्लॉग बघितला त्यात कमेंट करणार खूप जण असतं, आम्ही रात्री 12-1 वाजता ट्रॅव्हल केलं, हे केलं ते केलं, तू काही बोलतोस. बट भाऊ कसं आहे माहिती आहे, रात्री तुम्ही ट्रॅव्हल करताय ते तुमचं लक असतं की तुम्ही त्या लकली तुम्ही निघता. पण जवळपासच्या गावांमध्ये जरी तुम्ही ह्या घाटाबद्दल विचारलं तरी ते तुम्हाला सांगते की रात्रीतून ट्रॅव्हल करू नका. इवन माझ्या घरचे पण आत्ता मी दुपारी निघालो तरी मला ते लोक बोलत होते की तू जमेल तेवढं लवकर निघून जा. पण शेवटी मी उशीर करायचं ते केलाच आणि 12:15-12:30 झाले. आणि कसं आहे तुम्हाला पहिलेच बोलले की मी खायसाठी थांबलेलो. सो मी खाल्लं वगैरे आणि
हा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेल, भोरमध्ये एक बासुंदी चहा भेटतो आणि तो एवढा भारी लागतो की मी 4 कप चहा पित बसलो. आणखी काकाने स्टोरी पण सांगितली. सो तो चहा लय भारी होता. स्टोरी तर एकदम मस्त होती, कधी मी ऐकली पण नव्हती अशा गोष्टींबद्दल, पण आज तुम्हाला सांगतो. आणि जर त्यांनी बघितली ही व्हिडिओ तर खरंच काका, जर तुम्ही बघितली किंवा तुमच्या मुलांनी कोणी बघितलं त्याच्यामध्ये कमेंट केलं तर खूप चांगलं होईल, जेणेकरून म्हणजे इकडच्या आजूबाजूच्या लोकांना ट्रस्ट होईल. असे खूप लोक आहेत की ज्यांना अनुभव नाही, पण ज्यांना अनुभव आहे त्यांनी आपल्या गावांमध्ये सांगितलं. आजूबाजूच्या लोकांना प्रत्येकाचा वेगळा अनुभव असतो आणि माझा स्वतःचा काही अनुभव आहेत माझ्या फिरण्याच्या गोष्टींमध्ये झालेले आहेत, तर त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगेल. कारण की आता सध्या मी वर्ष झालं कोकणामध्ये राहतो आहे. कोकण दिसतं तेवढं चांगलं नाही आहे खूप. म्हणजे एक तुम्हाला एकच सांगेल, जी गोष्ट सकाळी खूप सुंदर दिसते ना, खूपच सुंदर, म्हणजे तिथून आपल्याला हलू पण वाटत नाही, तीच गोष्ट इथे रात्री खूप भयानक होऊन जाते. तर सजेस्ट करेन रात्रीचं फिरणं अवॉइड करा. आणि हां, तुम्ही जर डिमांड असेल तर एखादं मी हॉन्टेड ठिकाण तुम्हाला दाखवेन, पण सध्या बघू. सो हा घाट खूप भारी आहे. तसं तर खूप पर्यटक महाराष्ट्रातनं, ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं इथे येतात, या घाटात पावसामध्ये भेट देतात आणि खूप निसर्गरम्य आहे, थंड वातावरण आहे आणि तुम्हाला सांगाल तेवढं कमी आहे. आपला ब्लॉग तर मला वाटतं खूप असा लांबत चाललं, पण जी मेन हे स्टोरी होती तिथं इथे संपते वरंदा घाटाची, की हा हॉन्टेड आहे, 100% हॉन्टेड ब्लॉग बोलतो, सॉरी, हॉन्टेडच घाट आहे. सो मी प्रेफर करेन, तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही रात्री येणं अवॉइड करा. आणि सकाळी जर आलं ना समजा तर खूप सुंदर वातावरण आहे, खूप मस्त आहे. तुम्हाला प्राणी वगैरे पण, म्हणजे माकडं झाले, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी झाले, एकदम सकाळी ते मोर पण बघायला भेटतील. आणि एखादा प्राणी जो पाणी वगैरे प्यायला आला तर बस 100% बघायला भेटेल. इकडच्या लोकांची घरं जी आहेत ते डोंगरांच्या वरती आहेत, एकदम म्हणजे हायला आहे आणि खूप सुंदर आहे नेचर इकडचा. सजेस्ट करेन फिरायला तुम्ही या, पण रात्री नको. दिवसभर तुम्ही काय फिरायचं ते फिरा, रात्री इथून जेवढं लवकर निघतं तेवढं लवकर निघा. सो आता आपण इथे संपवूया ही स्टोरी. तर जर तुम्हाला नक्की आवडली असेल की बाबा अशी अजून तुम्हाला ऐकायचे असतील तर नक्कीच मी तुम्हाला सांगेन पुढच्या ब्लॉगमध्ये, जर तुमची डिमांड असेल तर. ठीक आहे, चला भेटू.